गुड मॉर्निंग मुलीनो, आज आपण नवीन धड्याला सुरुवात करणार आहोत. मागील तासाला आपण दुसरा धडा पायथागोरस थेरम संपवलेला आहे. आता तिसरा धडा वर्तुळ याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचे आणि या धड्यामध्ये ज्या नवीन संज्ञा असतील त्या संज्ञाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. नाउ लेट्स स्टडी हिअर सर्कल्स पासिंग थ्रू 1 to 3 पॉईंट्स. एका बिंदूतून, दोन बिंदूतून आणि 3 बिंदूमधून जाणारे वर्तुळ याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर सिकॅन्ट अँड टँजंट म्हणजेच स्पर्शिका आणि छेदिका याचा पण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. नंबर 3 सर्कल टचिंग ईच अदर, एकमेकांना छेदणारी वर्तुळे याचा पण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. नंबर 4 आर्क ऑफ ए सर्कल, वर्तुळ कंस याची पण माहिती आपल्याला आज या ठिकाणी घ्यायचे. नंबर 5 इनस्क्रायबेड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क म्हणजेच आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस. इनस्क्रायबेड अँगल आंतरलिखित कोन आणि इंटरसेप्टेड आर्क आंतरखंडित कंस याची पण माहिती घ्यायची आहे. आणि लास्ट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चक्रीय चौकोन. असे 6 पॉईंट या आपल्याला या पाठामध्ये अभ्यासाचे आहेत. आणि नंतर जे दिलेले 2 घटक आहेत शेवटचे, सिकॅन्ट टँजंट अँगल थेरम आणि थेरम इंटरसेक्टिंग कॉर्ड, हे जे काही 2 भाग असतील हे 2 भाग या ठिकाणी आपल्याला यावर्षी सिलेबसमध्ये दिले असले तरी यावर्षी अभ्यासाला परीक्षेला नाहीत, ते तुम्ही घरी त्याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. Now let's recall. You are familiar with the concept regarding circle like a center, radius, diameter, chord, interior and exterior of a circle, and also recall the meaning of the congruent circle, concentric circle and intersecting circle. तर मुलींनो, या ठिकाणी वर्तुळाच्या संदर्भात आपण काही संकल्पनाचा संबोधाचा अभ्यास केला, त्याचा परिचय करून घेतला. जसे की वर्तुळ केंद्र असेल, त्रिज्या असेल, डायमीटर असेल म्हणजेच व्यास असेल, कॉर्ड जीवा असेल, इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ ए सर्कल म्हणजेच अंतर्भाग आणि बाहेरभाग, हे पण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आणि त्याचबरोबर कॉन्ग्रंट सर्कल याचा पण अर्थ, कॉन्सेंट्रिक सर्कल एक केंद्रीय वर्तुळ आणि इंटरसेक्टिंग सर्कल छेदणारी वर्तुळे यांचा पण अभ्यास आपण केलेला आहे. पण या ठिकाणी आता आपल्याला थोडंसं विस्तृतपणे पाहायचं आहे. माय फर्स्ट क्वेश्चन्स, व्हॉट इज मीन बाय सर्कल. माझा पहिला प्रश्न आहे, वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळ कशाला म्हणायचे. आता हे पहा, या ठिकाणी एक मी वर्तुळाची आकृती काढली. आता ह्याला वर्तुळ म्हणायचं, त्रिकोण म्हणायचं का नाही.
ह्याला वर्तुळच का म्हणायचं, ह्याला चौकोन का म्हणायचं नाही, असा प्रश्न आहे ना. आता ह्याला वर्तुळ का म्हणायचं, एक लक्षात घ्यायचं. या ठिकाणी इथे एक मी बिंदू घेतला ए, हा आहे ओ. या ओ पासून ए किती अंतरावर असेल, तर ओ ए एवढ्या अंतरावर असेल. त्याचबरोबर मी इथे एक बिंदू घेतला बी, बी ओ पासून किती अंतरावर असेल, ओ बी अंतरावर असेल. या ठिकाणी ओ ए आणि ओ बी या दोघांचं जे काय अंतर आहे किंवा बिंदू ए आणि बिंदू बी हे ओ पासून जर समान अंतरावरच असतील, समजा हे 4 सेंटीमीटर आहे आणि हे पण 4 सेंटीमीटर आहे, तर हे दोन्ही बिंदू जर या ओ पासून समान अंतरावर असतील, बरोबर आहे, तर असे सगळे बिंदू जी काय आहेत ह्या वर्तुळावर असणार आहे. आता मी फक्त ए आणि बी घेतला, या वर्तुळावर अनंत बिंदू असतील, तर ते अनंत बिंदू जी काय असतील ते अनंत बिंदू ओ पासून किती अंतरावर असेल, 4च, म्हणजे समान अंतरावर असतील, बरोबर आहे. म्हणून या एका ठराविक बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूचा संच. मी काय म्हटलं, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या सर्व बिंदूचा संच म्हणजेच वर्तुळ, बरोबर आहे. म्हणजेच द सेट ऑफ ऑल पॉइंट्स equidistant from a fixed point in a plane is a circle. The set of all points equidistant from a fixed point in a plane is called circle. म्हणजेच या ठिकाणी ऑल पॉईंट्स म्हणजेच या ए सारखे बी सारखे या वर्तुळावर सर्व बिंदू इक्विडिस्टन्स समान अंतरावर असणारे, कुणापासून, फ्रॉम फिक्स्ड पॉईंट. फिक्स्ड पॉईंट कोणता आहे, ओ आहे. म्हणजेच या ओ पासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूचा जो काही संच असेल, या संचालाच या ठिकाणी काय म्हटले, वर्तुळ म्हटले, लक्षात घ्यायचे. आणि दॅट फिक्स्ड पॉईंट ओ इज कॉल्ड, याला आता हे जी काय स्थिर बिंदू जी काय असेल, या स्थिर बिंदूलाच काय म्हणायचे, सेंटर म्हणायचे. काय म्हणायचे, सेंटर म्हणजे म्हणायचे, म्हणजेच केंद्र म्हणायचे. म्हणजे हा स्थिर बिंदू म्हणजेच वर्तुळाचं काय आहे, केंद्र आहे, हे लक्षात घ्यायचे. अँड फिक्स्ड डिस्टन्स, समान अंतर, हे जी काही समान अंतर म्हणजे कुठलं, ओ ए आणि ओ बी. आणि हे फिक्स्ड डिस्टन्स म्हणजेच कुठलं, सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ बी. या फिक्स्ड डिस्टन्सलाच म्हणायचं आहे इज अ रेडियस. म्हणजेच काय झाली, त्रिज्या झाली. हे काय आहे, त्रिज्या आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग म्हणजे थोडक्यात काय, द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल. ह्यात त्रिज्येची व्याख्या काय, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड. आता इथं फिक्स्ड डिस्टन्स ओ ए ओ बी यालाच काय म्हटलं आपण, त्रिज्या म्हटलं. पण जर तुम्हाला त्रिज्या म्हणजे नेमकं काय असं जर विचारलं, तर त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे काय, वर्तुळ केंद्र
आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच त्रिज्या. बरोबर आहे की नाही. वर्तुळ केंद्र व वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच काय, त्रिज्या. बरोबर आहे. द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर and any point on the circle is called radius. ओके, म्हणजे हे त्रिज्येची व्याख्या झाली. द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस. बरोबर आहे. मग आता मला सांगा, याच्यामध्ये रेडियस कुठले आहे, ओ ए आहे. अजून कुठले आहे, रेडियस ओ बी आहे. बरोबर आहे. म्हणजेच याचाच अर्थ असा, आपण फक्त 2च रेडियस केले. असे किती रेडियस काढता येईल. इथं समजा सी पॉईंट घेतला तर ओ सी होईल, डी घेतला ओ डी होईल, ओ झेड घेतला ओ झेड होईल. बरोबर आहे. म्हणजेच वर्तुळाला असंख्य त्रिज्या असू शकतात. म्हणजेच बरोबर आहे की नाही, वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. बरोबर आहे. म्हणजेच सर्कल कॅन हॅव इन्फानाइट रेडियस. सर्कल कॅन हॅव इन्फानाइट रेडियस. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं रेडियस ही कन्सेप्ट आपण आठवली. आता यानंतर आणखीन एक महत्त्वाचं राहिलं गुणधर्म. मग ही रेडियस ओ ए, ही रेडियस ओ बी ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात, एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात, एकरूप असतात. रेडियस ऑफ द सेम सर्कल आर कॉन्ग्रंट. रेडियस ऑफ ए सेम सर्कल आर कॉन्ग्रंट. झालं. म्हणजे एकाच वर्तुळाची त्रिज्या एकरूप असतात. म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का, आपण सायकलीचं चाक म्हटलं. बरोबर आहे. तर त्या सायकलीच्या चाकाला ओ ए ओ बी सारखं काय असतात, तार असतात. बरोबर आहे. अशा असंख्य तार असतात. त्या प्रत्येक तारेची लांबी जर आपण मोजली तर ती कशी असेल रे, सारखीच असेल, समान असेल. म्हणजेच या एकाच सायकलच्या चाकाच्या तारेची लांबी ही समान असते. बरोबर आहे. म्हणून ती तार म्हणजेच रेडियस म्हणूया, त्रिज्या म्हणूया कुणाची, त्या चाकाची. म्हणजेच एकाच चाकाच्या त्रिज्या एकरूप असतात. आणि तेच आपल्या इथं आपल्याला काय पाहायचं आहे की एकाच वर्तुळाची त्रिज्या कशा असतात, एकरूप असतात. आता पुढं, आता मी या ठिकाणी इथे एक सी बिंदू घेणार आहे. बरोबर आहे. पॉईंट ए आणि पॉईंट सी हे कुठे आहेत, वर्तुळावर आहेत. बरोबर आहे. आणि यांना मी जोडणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पॉईंट ए आणि बीला मी काय केलं, जोडलं. बरोबर आहे. तर या ठिकाणी यामुळे एक रेषाखंड तयार झाला, सेगमेंट तयार झाला. कोणता, ए सी सेगमेंट तयार झाला. तर या ए सी सेगमेंटला या ठिकाणी काय म्हणायचं आहे, जीवा म्हणायचं आहे. द सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉईंट ऑन द सर्कल. The segment joining any
2 points on the circle is called chord. म्हणजे वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारे रेषाखंड. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजेच जीवा. ओके. मग आता मला सांगा, अशा किती जीवा असतील या वर्तुळाला रे? आता मी ही एक जीवा काढली. समजा मी इथे एक बिंदू घेतला, इथे एक बिंदू, हे बी आणि डी जोडलं. का होणार आहे? बी डी जीवाच होणार आहे, बरोबर आहे का नाही? समजा या ठिकाणी मी इथं आणखी एक बिंदू घेतला पी आणि इथं क्यू घेतला. पी आणि क्यू जॉईन केलं, जोडलं. काय झाला तयार? सेगमेंट पी क्यू तयार झाला. आणि ह्या सेगमेंट पी क्यूलाच का म्हणणार आपण? रेषाखंड पी क्यूलाच का म्हणणार? जीवा म्हणणार. मग असे किती जीवा काढणार? किती निघतील? तर वर्तुळाला असंख्य जीवा असतात. वर्तुळाला असंख्य जीवा असतात. म्हणून सर्कल कॅन हॅव इन्फिनाइट chord. सर्कल कॅन हॅव इन्फिनाइट chords. म्हणजेच वर्तुळास असंख्य जीवा असतात. झालं? हे एक लक्षात ठेवायचं आहे. नंतर आता ही जी काही कॉर्ड आहे, ही कॉर्ड बी डी कॉर्ड असेल किंवा ए सी कॉर्ड असेल किंवा पी क्यू कॉर्ड असेल. अशी एखादी कॉर्ड जर जीवा जर या वर्तुळ केंद्रामधून जात असेल, अ कॉर्ड पासिंग थ्रू अ सर्कल. समजा आपण ह्याला एक्स आणि वाय नाव दिलं आहे. आता एक्स वाय काय झाले? ही कॉर्डच आहे. वर्तुळावर एक्स आणि वाय हे दोन बिंदू आहेत. या दोन बिंदूंना जोडणारी रेषा काय आहे? कॉर्डच आहे. पण ही जी काही एक्स वाय कॉर्ड आहे, ती एक्स वाय कॉर्ड कुठून गेली? वर्तुळ केंद्रातून गेली, ओ मधून गेली. म्हणून ही पहिल्यांदा कॉर्ड आहे, पण आता ही वर्तुळ केंद्रामधून गेल्यामुळं हिचं नाव वेगळं. का म्हणायचं? डायमीटर, म्हणजेच व्यास. म्हणजेच काय म्हणायचं? याला व्यास म्हणायचे. म्हणजेच या ठिकाणी अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड डायमीटर. इज कॉल्ड डायमीटर. म्हणजेच जीवा वर्तुळ केंद्रातून जात असेल तर त्या जीवेस काय म्हणायचं? व्यास म्हणायचं. व्यास म्हणतात, बरोबर आहे. अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ए सर्कल इज कॉल्ड डायमीटर. मग आता ही जी काही डायमीटर आहे, ही जी काही व्यास आहे, आपण ह्याला पहिल्यांदा काय म्हटलं? कॉर्ड म्हटलं. आता मला सांगा, एक्स वाय कॉर्ड आहे आणि ए सी कॉर्ड आहे. ह्या दोघांपैकी मोठी कॉर्ड कुठली? ए सीची लांबी जास्त आहे का एक्स वायची लांबी जास्त आहे? तर एक्स वायची लांबी जास्त आहे. म्हणजेच दॅट एक्स वाय कॉर्ड इज बिगेस्ट कॉर्ड. मीन्स डायमीटर इज अ बिगेस्ट कॉर्ड. म्हणजेच वर्तुळाचा जो व्यास असतो, हा व्यास सर्वात मोठी जीवा असतो. म्हणून डायमीटर इज अ लॉंगेस्ट
लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे जीवा ही सर्वात व्यास ही सर्वात मोठी जीवा असते, हे लक्षात घ्यायचं आहे. झालं. मग आता अशा किती जीवा असतील वर्तुळाला, अशा किती व्यास असतील की वर्तुळ केंद्रातून जाणारे. तर आता इथे हे झालं, एक काढलं आपण, एक XY काढलं आपण. तुम्ही असं करा, परत इकडं असं करा. म्हणजे थोडक्यात बाबा मी दुसरी आकृती काढतो छोटीशी साईडला. तर हा वर्तुळ केंद्र झाला, बरोबर आहे. मग ही एक झालं, ही एक झालं, ही अशा पद्धतीने आपण या केंद्रामधून जाणारे अशा अनेक जीवा काढल्या. आणि त्या जीवा म्हणजेच काय, व्यास आहे, डायमीटर आहे. म्हणजेच असे किती डायमीटर काढता येतील वर्तुळाला, तर असंख्य. म्हणून अ सर्कल कॅन हॅव इन्फिनाइट डायमीटर, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने वर्तुळाला अशा असंख्य व्यास असतात, याची पण माहिती आपण घेतली. आता याबरोबरच की सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स याची थोडीशी माहिती घेऊया. एका बिंदूतून जाणारे वर्तुळ किती काढता येतील, 2 बिंदूतून जाणारे वर्तुळ किती काढता येतील, आणि 3 बिंदूतून जाणारे वर्तुळ किती काढता येतील याची माहिती घेऊया. आता यावरती आपण जे काही कन्सेप्ट पाहिल्या, या कन्सेप्ट तुम्ही वाचायच्या आणि घरी त्याचा सराव करायचा आहे. त्याशिवाय हे लक्षात येत नाही, हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. आता सर्कल पासिंग थ्रू 1, 2 और 3 पॉईंट्स म्हणजेच 1, 2, 3 बिंदूतून जाणारे वर्तुळ आहे, बरोबर आहे. आता पहा, समजा एक हा बिंदू आहे, त्याचं नाव घेतलं मी O. तर या O बिंदूमधून असे किती वर्तुळे काढता येतील. आपण मागच्या पहिल्या धड्यामध्ये एक गृहीतक अभ्यासलं आणि त्या गृहीतकामध्ये कोणत्याही त्रिज्येची वर्तुळ एक केंद्र म्हणून काढता येते. एक झालं. या O मधून हे वर्तुळ गेलं, त्याचबरोबर मी अशा पद्धतीने काढलं, बरोबर आहे. त्याचबरोबर हे एक वर्तुळ काढलं, त्याचबरोबर असे होतं. म्हणजेच या एका बिंदूमधून आपल्याला असे किती वर्तुळे काढता येतील, तर इन्फिनाइट असंख्य वर्तुळे काढता येतील. इन्फिनाइट सर्कल पास थ्रू 1 पॉईंट. एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात, हे लक्षात ठेवायचे. मी काय म्हणालो, एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात किंवा एका बिंदूतून अनंत वर्तुळे काढता येतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच एका वाक्यात उत्तरे लिहा, फिलिंग द ब्लँक्स, याच्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता दुसरं, सपोज हे 2 बिंदू आहेत, ए अँड बी. तर या 2 बिंदूंना जोडणारा हा रेषाखंड काढला AB, बरोबर आहे. तर
या ए बी रेषाखंडाचा परपेंडिक्युलर सेगमेंट काढूया. तुम्ही 9वीला रेषाखंडाचा लंबदुभाजक अभ्यासलात. हा लंबदुभाजक, आणि हा लंबदुभाजक अभ्यासल्यानंतर तुम्ही हे पण पाहिलं की या लंबदुभाजकावर एखादा पी सारखा बिंदू घेतला तर हा पी बिंदू ए आणि बी पासून कसा असतो. दॅट पी इज इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉईंट ऑफ पॉईंट ए अँड बी. तर या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून कसा असतो, समदूर असतो. म्हणजेच ए पीचं अंतर आणि या ठिकाणी या पी बीचं अंतर कसं असतं, समान असतं. मग आता मला सांगा, ए पी ही त्रिज्या घ्या, एवढं अंतर कंपासच्या 2 टोकामध्ये घेऊन, आणि पी केंद्र म्हणून जर वर्तुळ जर काढलं तर ते वर्तुळ कुठून जाईल, ए बीमधून जाईल. बरोबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इथे एक बिंदू घेतला, समजा हा एक क्यू बिंदू घेतला. बरोबर आहे. आता हा क्यू बिंदू कुठे आहे, तर ह्या लंबदुभाजकावर आहे, परपेंडिक्युलरवर आहे. बरोबर आहे. आणि मग हा क्यू बिंदू बी पासून कसा आहे, जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर कुठं आहे, ए पासून सुद्धा आहे. मग अशा टायमाला क्यू बी किंवा क्यू ए हे रेडियस जर घेतले आणि क्यू केंद्र मानला तर वर्तुळ कशामधून जाईल, तर ए आणि बीमधून जाईल. म्हणजे अशा पद्धतीने या लंबदुभाजकावर कुठे जर आपण एखादा बिंदू घेऊन तो बिंदू केंद्र मानून जर वर्तुळ जर काढला तर अशी किती वर्तुळे ए आणि बीमधून जाणारे असतील, काढता येईल, तर ते सुद्धा इन्फिनाइट. म्हणजे 2 बिंदूमधून असंख्य वर्तुळे काढता येतात, हे लक्षात घ्यायचं आहे. झालं. तिसरी बघा कंडिशन. आता 3 बिंदू, किती बिंदू, 3 बिंदू. समजा ए बी आणि सी हे 3 बिंदू घेतले, तर या 3 बिंदूमधून असे किती वर्तुळे काढता येतील की ते वर्तुळ या तिघांमधूनही गेलं पाहिजे. समजा काय पोरी प्रयत्न करत असतील, मुली प्रयत्न करतील, इथंच गेलो. काही जण असं करतील, हे असं असं शक्य आहे का, असं हे शक्य नाही. हे तिन्ही एक रेषीय आहेत, म्हणजेच कोप्लॅनर आहेत, कोलिनियर आहेत. आणि असे जी काही कोलिनियर पॉईंट असतील, एक रेषीय बिंदू असतील, या एक रेषीय बिंदूमधून जाणारे एकही वर्तुळ नसते. लक्षात आलं. 3 एक रेषीय बिंदूमधून जाणारे एकही वर्तुळ नसते. एकही वर्तुळ काढता येत नाही. बरोबर आहे. मग आता हे जे काही 3 बिंदू असतील, आता हे कसं आहे, एकरेषीय आहेत, कोलिनियर आहेत. मग हेच 3 बिंदू जर आपण असे जर घेतले, नॉन कोलिनियर, एकरेषीय नसलेले. बरोबर आहे. मग आता एकरेषीय नाहीत म्हटल्यानंतर याच्यामधून किती वर्तुळे काढता येईल. आता घरी बघा, आपल्या पाण्याचा माठ ठेवण्यासाठी आडणी असते. बरोबर आहे. तर ही पाण्याचा माठ, त्याचं बूड आहे. बरोबर आहे. आणि हे कशावर ठेवलेलं असतं, तिवईवर असतं. बरोबर आहे. ही तिवई आहे आणि या तिवईचा वरचा जो काही भाग आहे माठ ठेवायचा, तो कशा आकाराचा आहे, वर्तुळाकार आहे. बरोबर आहे. हे तिवईला 3 पान आहेत. बरोबर आहे. ही 3 पाय, हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला. आता ही पाय विसरून जा, ह्या स्टँडचे हे 3 पाय विसरून जा. ही काय आहे, वर्तुळ आहे. आणि वर्तुळ किती बिंदू आहेत, 3 बिंदू आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्या 3 बिंदूमधून किती वर्तुळ काढलं, एकच काढलं. मग पाण्याचा माठ ठेवण्याचं जे काही स्टँड आहे त्याच्यावरती किती माठ ठेवता येतील, एकच माठ ठेवला. एकच ठेवला की दुसरा माठ ठेवता येत नाही. म्हणून 1 and only 1 circle pass through the 3 non-collinear point. 3 नैक रेषीय बिंदूमधून
एक आणि एकच वर्तुळ काढता येते, एकच वर्तुळ काढता येते. आलं का लक्षात? 3 बिंदू जर एक रेषा असतील एकही वर्तुळ काढता येत नाही, पण तेच 3 बिंदू जर नैक रेषा असतील, नॉन कोलिनियर असतील, तर त्यामधून जाणारं एकच वर्तुळ आपल्याला काढता येतं, हे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे कन्सेप्ट लक्षात घ्या, वाचा, तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी थांबूया. ओके, धन्यवाद.